मुंबईतील केईएम रुग्णालयात काम करणारी 28 वर्षांची दंतवैद्य डॉक्टर गौरी पाळवे म्हणजेच डॉक्टर गौरी गर्जे कष्टाळू व स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून सर्वांच्याच लक्षात होती। तिचं लग्न 7 फेब्रुवारी 2025 रोजी अनंत गर्जे यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात झालं। अनंत हे महाराष्ट्रातील नेत्या पंकजा मुंडे यांचे खाजगी सहाय्यक म्हणजेच पीए म्हणून ओळखले जातात। लग्नानंतर थोडे दिवस सर्व काही सुरळीत वाटलं, अगदी स्वप्नात विचार केल्यासारखं। पण लवकरच परिस्थिती बदलायला लागली। नवऱ्याची घरात सतत होणारी चिडचिड, रागवणं ओरडणं सुरू झालं आणि यावेळी गौरीला नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याची शंका आली। केवळ शंकाच नाही, काही मेसेजेस, चॅट्स तिला दिसले, ज्यामुळे तिच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली। आपण असतानाही आपल्या नवऱ्याचे बाहेर संबंध समजताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली। तिच्या वडिलांना तिच्या बोलण्यातून, आवाजातील थरथरीतून आणि भेटीतून जाणवत होतं की त्यांची मुलगी आतून तुटत चालली आहे। त्यांनी तिला विचारल्यानंतर गौरीने आपल्या नवऱ्याबद्दल सर्व काही आपल्या वडिलांना सांगितलं। तिने त्यांना काही चॅट्स आणि काही पुरावेही पाठवले। तिच्या वडिलांनाही धक्काच बसला। घरच्यांनी तिला शांत करण्याचा, त्यांचं नातं टिकवण्याचा प्रयत्न केला। अनंतनेही स्वतःवरचे आरोप नाकारले आणि काही काळासाठी त्यांचा वाद शांत झाल्यासारखं दिसलं। आपल्या मुलीचा संसार सुखात व्हावा, ती आनंदी राहावी इतकीच आईवडिलांची इच्छा असते, म्हणून सुखात संसार कर, होईल सगळं ठीक, ते म्हणत राहिले। पण गौरीला पुन्हा नवऱ्याच्या मोबाईलमध्ये काही चॅट्स दिसले आणि तिला समजलं की नवऱ्याचे संबंध अजूनही सुरूच आहे। तो आपल्याशी खोटं बोलतो आहे। यातून दोघांत सतत भांडणं होऊ लागली। भांडणं इतक्या टोकाला जात की आनंद बायकोवर हात उचलायलाही मागे पुढे पाहत नव्हता। काही वेळा गौरीवर मानसिक दडपण, ओरडणं, धमक्या दिल्याची माहितीही तिनं तिच्या घरच्यांना दिली आणि तिच्या लग्नातील ताण वाढतच गेला। लग्नाला फक्त 9च महिने झाले होते। शाही थाटामाटात लग्न सोहळा पार पडला होता, पण तरीही मुलगी गौरीच्या नशिबी आनंद नव्हता। इतका पैसा खर्च करूनही या बापाची मुलगी मात्र अजिबात खुश नव्हती। 22 नोव्हेंबर 2025च्या संध्याकाळी गौरी त्यांच्या वर्ली येथील फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। ही बातमी मिळताच तिचं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं। क्षणात होत्याचं नव्हतं झालं। दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला। पण कशालाही न घाबरणारी मुलगी फाशी कशी घेईल असा विचार करत गौरीच्या घरच्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दिली आणि ही आत्महत्या नसून हत्याच असावी अशी शंका व्यक्त केली। वडील अशोक पाळवे पोलीस स्टेशनमध्ये जाताना प्रचंड व्यथित झाले होते। ते थरथरत म्हणाले, माझी मुलगी आनंदी होती, खूप स्ट्रॉंग होती, पण लग्नानंतर ती बदलली। तिच्यावर ताण होता, तिला मारहाण होत होती। ही आत्महत्या नाही, तिला संपवलं गेलं असावं, तिची हत्या झाली असावी, याचा सखोल तपास व्हावा। ते इतके दुःखाने भरले होते की अंत्यसंस्कारात त्यांनी हंबरडा फोडूनच सांगितलं, श्रीमंतांच्या नादी लागू नका। एका मुलीचा बाप असाल तर गरिबाला आपली मुलगी द्या, पण श्रीमंतांच्या घरी अजिबात देऊ नका। आम्हाला न्याय द्या, माझ्या मुलीला न्याय द्या। पोलिसांनी या तक्रारीनुसार अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटकही केली। त्याच्यासह काही नातेवाईकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला। कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील आल्या। पंकजा मुंडे म्हणाल्या की अनंतने त्यांना फोन करून सांगितलं की गौरीने आत्महत्या केली आहे आणि तो रडतही होता। त्यांनी तपास निष्पक्ष व्हावा अशी मागणी केली। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मात्र सार्वजनिकरित्या प्रश्न उपस्थित केले की ही आत्महत्या नव्हे, हत्याही असू शकते। तसेच प्रभावशाली लोकांमुळे तपासावर दबाव येऊ नये अशी मागणी देखील त्यांनी केली। दरम्यान सोशल मीडियावर जस्टिस फॉर गौरी मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे। शवविच्छेदनाचा तपशील
व्हिडिओग्राफी, कॉल रेकॉर्ड्स, चार्ट्स, सीसीटीव्ही फुटेज सर्व तपासाचा एक भाग आहे. गौरीच्या कुटुंबांची मुख्य मागणी आहे की आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. हे प्रकरण अजूनही तपासाधीन आहे. सत्य काय आहे हे पुरावे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि तपासावर अवलंबून आहे. पण एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे आणि एका वडिलांचा विश्वास तुटला आहे. ते आजही एकच विनंती करत आहे की माझ्या मुलीला न्याय द्या. गौरी सोबत घडलेली घटना फक्त तिचीच नाही तर प्रत्येक आवाजाची आहे, ज्याला घरात, नात्यात आणि आपल्या या समाजात दाबून ठेवलं जातं. मित्र आणि मैत्रिणींनो, गौरीच्या जाण्यानं फक्त एक घर रिकामं झालं नाही, एक प्रश्नही उभा राहिला आहे की आपण आपल्या मुलींना सुरक्षित जग देऊ शकतो का? आपल्याकडे शिक्षण, नोकरी, करिअर, पैसा असला तरी नात्यातील आधार, प्रामाणिकपणा आणि मानसिक सुरक्षितता नसेल तर कोणतंही नातं हे उभं राहू शकत नाही. समाजात अजूनही श्रीमंतीचा दिखावा, प्रतिष्ठेची भीती, लोक काय म्हणतील याचा दबाव हे सर्व एका मुलीच्या आयुष्यावर मोठा अंधार टाकतात. प्रत्येक पालकांसाठी महत्वाचं, मुलगी किती सुशिक्षित, किती सक्षम असली तरी तिची मानसिक शांतता, तिचं सुरक्षित आयुष्य आणि तिचा स्वाभिमान या गोष्टी सर्वात वरच्या आहेत. आणि प्रत्येक नात्यात विश्वास तुटतो, बोलणं बंद होतं, अपमान वाढतो, हिंसा सुरू होते. हे संकेत दुर्लक्षित केल्यास परिणाम असे भयंकर असू शकतो. गौरीच्या घटनेतून एकच शिकवण, कुणीही मुलगी एका नात्याची किंमत आपल्या जीवाने चुकवू नये. कुठलीही मुलगी एकटी नाही, दडपणाखाली नाही किंवा भीतीतही नाही. याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. गौरीला न्याय मिळायलाच पाहिजे आणि तिला न्याय मिळो. पण त्याहून महत्वाचं म्हणजे गौरीसारख्या आणखी कोणत्याही मुलीला असं आयुष्य आणि अशी शेवटची रात्र अनुभवावी लागू नये. तुमच्या मते या प्रकरणात नेमकं काय झालं असेल? तपास आणखी कोणत्या दिशेने व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला वाटतं का की प्रभावशाली लोकांचं नाव आलं की या तपासावर परिणाम होतो? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कॉमेंटमध्ये लिहा. एका बापाला त्याच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपला आवाज उठवा. तुमच्या मनात जे काही आहे ते नक्की खाली कॉमेंटमध्ये प्रतिक्रिया स्वरूपात द्यायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा आणि नक्की विचार करा. धन्यवाद.